औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला। ये जागा ना वो सरका की थोड़ी लेट है हाथ हाथ लाइट आहे ना लाइट हाँ चला ताई आबा आबा मोबाईल मागव कॅमेरा मागव ए मोबाईल लाइट लावा की आतमध्ये सर हो ताई मागे सर थोडंसं कॅमेरामॅन मागे हा हा थांबा हा 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 थोडंसं मागे बाई क्लोज शूट कॅमेरा हिंतो कसं असते चला लाईट असणाऱ्यांना पुढे द्या जाऊ ते सांगालो मी मामू सगळ्यांचं जास्त गर्दी करू नका येत नाही जागा आता फुल झालं बॅटरी चला माग पाठी चला हो चला चला तुमच्या होय काय बाहेर गो बाहेर तिथं कट्ट्यावर बसू हो चला करायचं का इथं करायचं बाहेर चला भीम कन्या ज्योतिताई वाघमारेंचा जय हो भीम कन्या ज्योतिताई वाघमारेंचा जय हो ज्योतिताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ज्योतिताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकनाथ शिंदे साहेबांचा जय हो शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद ज्योतिताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ज्योतिताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं असो साइड करा साइड क्रॉस अजून क्रॉस अरे आवाज कुणाचा शिवसेनेचा आवाज कुणाचा शिवसेनेचा ज्योतिताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ज्योतिताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा जय हो अच्छा क्रॉस थोडं मी लावतो म्हणजे गल्लीच्या मुलीला दिल्लीपर्यंत पोहोचवणं हे धाडस महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात. म्हणजे काही नेते आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे नेते आपल्या पक्षालाच आपलं कुटुंब समजतात, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मी तर मागितलंही नव्हतं, न मागता इतकी मोठी संधी दिली. एकनाथ शिंदे साहेबांचं काम असंच आहे की मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता
वो मैं डेफिनेटली करता हूँ. ताई, तुमच्या आईच्या हातामध्ये भारताचं संविधान दिसून येतंय. खरं तर तुम्ही दिल्लीची तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणलात की भीमराज की बेटी. काय बाबासाहेबांची उपकार? बाबासाहेबांच्या उपकाराशिवाय आम्ही शून्य आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार माझ्या आईबापाच्या मनामध्ये रुजला. म्हणूनच आज इतक्या गरीब वस्तीमध्ये असून सुद्धा मी शिकू शकले, मी संघर्ष करू शकले. केवळ उमेदवारी दिल्यावरतीच नाही, तर शिवसेनेचा दसरा मेळावा असेल, वर्धापन दिन असेल, प्रत्येक स्टेजवरती मी अभिमानानं सांगते की भीमराज की बेटी मैं जय भीम वाली हूँ. आणि मला त्याचा अभिमान आहे की मी बाबासाहेबांची लेक आहे. मी एवढंच म्हणते कि रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये अधिकार और खासदार भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला है. खरं तर सोलापूरचे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत, कारण दोन विरोधी पक्षातले खासदार या ठिकाणी असल्यामुळे कशा पद्धतीने आता सोलापूरच्या विकासाकडे, खरं तर महाराष्ट्रासाठीच आपली निवड आहे, विशेषतः सोलापूरकडे कशा पद्धतीने लक्ष असणार आहे, काय विजन आहे सोलापूर? सोलापूर ही माझी मायभूमी आहे आणि म्हणूनच मी आधी सोलापूरच्या या मायभूमीला आणि ज्या मातीमधून मी घडले त्या भूमीला नतमस्तक होण्यासाठी मी इथे आले. सोलापूरचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत, कारण एका तेलुगू बोलणाऱ्या मुलीला, एका मागासवर्गीय मुलीला सोलापूरकरांनी सूत्रसंचालिका असेल, वक्ता असेल, कार्यकर्ती असेल, एखाद्या पक्षाची शहर अध्यक्ष असेल, या प्रत्येक भूमिकेतून सोलापूरकरांनी स्वीकारलं आणि माझे सोलापूरकर बांधव हे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे दिल्लीमध्ये गेल्यानंतर सुद्धा गल्लीला सोलापूरला विसरणार नाही. सोलापूरच्या मातीचा स्वाभिमान दिल्लीच्या दरबारामध्ये सुद्धा घुमवत राहील. आणि सोलापूरला शोलापूर म्हणायचे ना, म्हणजे ब्रिटिशांना सुद्धा पळवून लावलं होतं 3 दिवस, असं माझं सोलापूर आहे. आणि हा सोलापुरी बाणा, महाराष्ट्राच्या मातीचा कणा दिल्लीत गेल्यावर सुद्धा विसरणार नाही. माझ्या लाखो सोलापूरच्या बांधवांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम मी करेन. मी राजकन्या नाहीये, मी संघर्ष कन्या आहे, गरीब आई बापाची पोरगी आहे. माझा बाप मोठा नाही, माझी आई मोठी नाही, माझी लोक मोठे नाहीत, माझं घर मोठं नाहीये, मी बंगल्यात राहत नाहीये. त्याच्यामुळे सोलापूरचे जे बांधकाम कामगार आहेत, सोलापूरच्या ज्या विडी कामगार महिला आहेत, आज इथं तुम्ही जेवढ्या महिला इथं उभारलेल्या बघताय, त्यातली कुणीतरी धुणी भांडी करायला जाते, कुणीतरी हॉस्पिटलमध्ये काम करायला जाते, कुणीतरी हॉटेलमध्ये चपात्या लाटायला जाते. या सगळ्यांच्या कष्टाची मला जाणीव आहे, कारण आज त्यांनी जो हार माझ्या सत्कारासाठी विकत आलाय तो त्यांच्या घामाच्या कष्टाच्या पैशाचा आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येकीच्या आणि प्रत्येक कष्टकरी बांधवांच्या प्रश्नाला, सोलापूरचा पाणी प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना मी दिल्ली दरबारी आवाज उठवेन. आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम करेन, असा विश्वास वाटतो.